नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. आमचं आंदोलन सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. भाजपचा महाविजय 2024 संकल्प दौऱ्यादरम्यान बावनकुळेंनी रत्नागिरीत घेतली पत्रकार परिषद. लोकसभेमध्ये 45 जागा निवडून येणार, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. अलिबाग रेवस मार्गावर जनावरांचा उच्छाद, भटक्या जनावरांमुळे प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त. आणि मिशन आपुलकी अंतर्गत लांजा येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बापेरे येथे प्रयोगशाळा उद्घाटन सोहळा संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकार विरोधात दंड थोपाटल्यात. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण दिलं नाही तर आम्ही शांततेत आंदोलन करू, पण आमचं आंदोलन सरकारला झेपणार नाही असं सांगतानाच मराठा समाजात प्रचंड संताप आहे, आक्रोश आहे, खदखद आणि वेदना आहेत. 2024 मध्ये सरकारला सर्व दिसेल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. फक्त एक सांगतो, सरकारला पेलणार नाही, शांततेचं आंदोलन होणार. कारण सुद्धा त्यांनाच माहिती. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलेला त्याचं कारण पण त्यांनाच माहिती. शांतता राहिली पाहिजे, ते मी पार पाडतो. जनतेला शांततेचं आव्हान करून आपल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण एकत्र असलो पाहिजे, हे काम करतोय. उलट दाटी बेटी घेऊन समाजाचा आशीर्वाद घेतो. याच्या पलीकडे काय उद्देश नाही. बालेकिल्ल्याचं काय संबंध नाही. मी तसं नाही बघत. राजकारण हा विषय मी बघत नाही. पूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, असं काय नसतं. बालेकिल्ला काय, जिथं मराठा तिथं आम्ही जाणार आणि लोकशाहीच्या मार्गाने कार्यक्रम घेतो. निवडणूक 2024 महाविजय संकल्प दौऱ्याअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आंदोलनामुळे भाजपला कोणताही धोका नसल्याचं ते म्हणाले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता मिळवण्याकरता काम करतात आहे आणि आमचं सर्वांचंच मत आहे, सर्वपक्षीय जनतेचं मत आहे, सर्व पक्षाच्या नेत्याचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. पण कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करू नका, पण मराठा समाजाला आरक्षण द्या. जसं देवेंद्रजींनी त्यांचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, मंत्रिमंडळात मंजूर केलं, विधानमंडळात मंजूर केलं, जनतेमध्ये त्या ठिकाणी सर्व सर्वेक्षण केलं, सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये टिकवलं. उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीने ते घालवलं. त्यामुळे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे जबाबदार आहे मराठा आरक्षण जे गेलं त्याच्याकरता. तर जरांगे पाटील साहेब जे आंदोलन करतात आहे किंवा दौरे करतात आहे, त्या दौऱ्याला खऱ्या अर्थाने सरकारने मदतच केली पाहिजे आणि त्या दौऱ्यामध्ये खऱ्या तर मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता जे काही काम आहे ते केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या 11 पक्षांसह महायुती आहे. लोकसभेमध्ये 45 जागा निवडून येणार असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 51% मत मोदींना मिळतील असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. निवडणूक 2024 महाविजय संकल्प दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रामध्ये 11 पक्षाची आमची महायुती आहे आणि महायुतीच्या लोकसभेमध्ये 45 जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे. मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या केंद्र सरकारने जे कामं, गरीब कल्याणाच्या योजना, मध्यमवर्गीयाच्या योजना, विश्वकर्मा योजना, अन्न सुरक्षा अभियान आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी 9 वर्षामध्ये देशाला जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आतापर्यंत 32,000च्या वर नागरिकांना भेटलो. 13 लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजींना प्रधानमंत्री व्हावे असं मला त्या ठिकाणी अनुभव आला आहे. या देशातली, महाराष्ट्रातली 90% जनता मोदींच्या मागे उभी आहे आणि मला वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा खासदार 51% मतं घेऊन विजय होईल. आणि आज आम्ही आमच्या या 600 वॉरियर्सनी, 600 प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आजच्या बैठकीत 3.5 लाख घरी जायचं. या लोकसभेमध्ये प्रत्येक विधानसभेत 60,000 घरी जायचं. मोदींच्या नेतृत्वातल्या योजना
संपर्क ते समर्थन, संपर्क करायचा आणि समर्थन मागायचं. तर मला वाटतं जेव्हा आम्ही 3.5 लक्ष घरी 2 महिन्यात पोहोचू 19 जानेवारीपर्यंत, 19 डिसेंबरपर्यंत, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 51% मतं आम्हाला मोदीजीच्या नेतृत्वात मिळतील आणि इथला खासदार मोदीजींना मत देण्याकरता हात वर करून उभा राहील. हा संकल्प आज आमच्या सर्व टीमने केला आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जी जागा देईल त्या जागेवरून भाजपचा उमेदवार निवडून येणार. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलेल्या उमेदवारासाठी सर्व मिळून काम करणार असल्याचं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे 11 पक्ष अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्या ज्या जागा मिळतील त्यामध्ये आम्ही समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलंय. आज ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते. आम्ही ठरवलं आहे की आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा हे सर्व बसून जे निर्णय करतील, आमच्या 11 पक्षाची महायुती आहे, जे सीट ज्याला मिळेल त्या सीटवर भाजपाचा आमचा वॉरियर्स 51% निवडून यावी म्हणून मदत करणार आहे. त्यामुळे 288 विधानसभेत आमचे 32,000 वॉरियर्स महाविजयाच्या तयारीला लागलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मोदीजी जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील, महाराष्ट्रात 45 खासदार हात वर करून उभे राहतील. धन्यवाद. तर चिपळूणमधील बहादूर शेख नाका या ठिकाणी उड्डाणपूल कोसळल्याची घटना झाल्यानंतर मनसेच्या वतीनं उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथे पुलाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी चिपळूण येथे ओव्हरब्रिज कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे वरिष्ठ नेते चिपळूण येथे कोसळलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. कोसळलेल्या पुलानजीकच बांधकाम पूर्ण झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन पुलाची दयनीय अवस्था पाहून मनसे नेते अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत ठेकेदारांचे आणि सरकारचे अक्षरशः वाभाडे काढलेत. फेसबुक लाईव्हमधून अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे काय म्हणालेत पाहूयात. नमस्कार, मी अविनाश जाधव. माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे. आज सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही कोकणात आलेलो आहोत आणि कोकणात जो ब्रिज पडला त्याची पाहणी करायला आलो होतो. पाहणी करता करता त्यालाच लागून असलेला ब्रिज जो ईगल कन्स्ट्रक्शन जो आधीचा ब्रिज बनवत होता आणि तो ब्रिज तुटला. त्याने 1 वर्षापूर्वी एक ब्रिज बांधलाय आणि मला असं वाटतं की तो ब्रिज तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ताचा आम्ही लाईव्ह येतोय. हा तो ब्रिज आहे जो प्रचंड हलतोय. त्याच्यासोबत हे अशा प्रकारचे खड्डे त्या ब्रिजला पडलेले आहेत आणि सन्माननीय रामजावकर साहेब देखील पुढे तो ब्रिज पाहत आहेत. मला असं वाटतं की जर अशा प्रकारचं जर काम कोकणात होत असेल, तिथे अनेक मंत्री राहतात, पालकमंत्री काल येऊन गेले, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतत येत आहेत, गडकरी साहेब सतत म्हणतात माझं कोकणातल्या रस्त्यांवर लक्ष आहे. पण त्याच्यानंतर देखील जर अशा प्रकारे जर सळ्या बाहेर आल्या असतील एखाद्या ब्रिजवरच्या, जो ब्रिज 1 वर्षापूर्वी झालाय आणि त्याच्यानंतरही मला असं वाटतं की PWDचे अधिकारी असतील किंवा इतर जे काही अधिकारी असतील ते जर लक्ष देणार नसतील. ती वैशिष्ट्य नदी आहे, अतिशय फेमस चिपळूणमधली नदी आहे आणि त्याच्यावरची ही दुरावस्था जी 1 वर्षापूर्वी काही कोटी म्हणजे 600 कोटी या 40 किलोमीटरच्या रस्त्याला दिलं जातं. हे बघा, हे जर असं असेल तर मला असं वाटतं की एखाद्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागणार नाही. ती तशीच राहू दे, खाली ठेवण्यात एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल. तर असं असेल तर मला असं वाटतं की कोणाकडे पाहावं आणि कोणाला प्रश्न विचारावेत असं आम्हाला प्रश्न पडतोय. हा अख्खा ब्रिज मी तुम्हाला दाखवतोय. एका ठिकाणची ही परिस्थिती नाहीये, तर संपूर्ण ब्रिजची ही परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की म्हणून या अशा कामामुळेच कोकणातल्या रस्त्यांवर प्रचंड अपघात होत आहेत. माझ्यावर संदीप देशपांडे आहेत. संदीप देशपांडे साहेब तुमच्याशी बोलतील. सळ्या बघितल्यावर मगाशी मला पत्रकार विचारत होते की हे असं काम चालू आहे आणि याच्यावर काय करायला पाहिजे. मला वाटतं ह्याच सळ्या काढल्या पाहिजेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या घातल्या पाहिजेत, तोपर्यंत ते सुधारणार नाही. हे मी चॅनलवर बोलू शकलो ना, जे आता तुमच्याशी बोलतोय. अतिशय वाईट परिस्थिती आहे.
वैभव खेडेकर आमचे सतत या सर्व विषयांवर आवाज उठवत असतात. मागच्या त्यांची लायकीच ती आहे अधिकाऱ्यांची. वैभव खेडेकर जेलला होते, एखाद महिना ते जेलला होते का तर त्या अधिकाऱ्यांना, निष्क्रिय दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बांधून ठेवलं आणि प्रश्न जाब विचारला म्हणून त्यांनी 1 महिना, जवळजवळ 1 महिना जेलमध्ये कापला. सो असं असेल तर मला असं वाटतं की मग आम्ही काय कायदा हातात घ्यायचा नाही का? आणि जर आम्ही अशा कुठल्याही प्रकारची आंदोलनं केली नाहीत तर मला असं वाटतं की हे ह्या सळ्या आहेत ना, या अजून 2 इंच वर काढतील. कारण यांना प्रश्न विचारणारा जर कोण राहिला नाही. ऑलरेडी सरकार पूर्ण विकलं गेलेलं आहे यांच्या हाताने. आणि जर सरकार विकलं नसतं गेलं तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते. काल पालकमंत्र्यांनी येऊन त्या ठेकेदाराची बाजू घेतली. सो मला असं वाटतं की लोकांनी विचार करायला हवाय, कोकणवासियांनी विचार करायला हवाय. आम्ही तर याचा पाठपुरावा करतोच आहे. सन्माननीय राजसाहेबांकडे इथली आताची जी परिस्थिती आहे ती आम्ही उद्या जाऊन सांगूच आणि त्याच्यावर ते जे काय निर्णय देतील त्या पद्धतीचं पुढची वाटचाल आमची असेल. पण कोकणवासियांना पण विनंती आहे, डोळे उघडा, डोळे बंद करून राहू नका. ही जी काही तुमची परिस्थिती आहे, तुमच्या पैशाचा तर तुतडा करतातच आहेत, पण तुम्हाला गृहीत धरतायत हे लक्षात ठेवा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा. आम्ही सतत उठवू. तुम्ही सोबत असा नसा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणवासियांसाठी तत्परतेने काम करत राहील. तुम्ही पण तुमचे डोळे उघडा एवढीच अपेक्षा बाळगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील मैथिली ग्रुप बांधकामाच्या ठिकाणी क्रेन पडून 2 कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका कामगाराने क्रेन खाली पडणार इतक्यातच 500 मीटरवरून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपशील घेतलाय आणि अधिकचा तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमार्ग त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील महत्त्वाच्या रहदारीच्या मार्गावर नेहमीच अनेक मोकाट गुरांचा ठिय्या असल्याने या जनावरांना कुणीतरी आवराहो अशी विनवणी करण्याची वेळ अलिबाग रेवस मार्गावरून प्रवास करणाऱ्यांवर आली आहे. या मार्गावर बायपास तसेच आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा संचार तर अलिबाग एसटी स्टँड, PNP नगर, नागडोंगरी बायपास, विद्यानगर तसेच इतर मार्गावर भटक्या कुत्र्यांचा आणि गुरांचा मोठ्या प्रमाणात ठिय्या पाहायला मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना आणि प्रवासी वर्गाला अडथळा निर्माण होतो. त्यात गुरांचे मालक असून नसल्यासारखे आणि अपघातात जर एखादं जनावर दगावलं तर तात्काळ सारे मालक एकाच ठिकाणी गोळा होतात. मात्र इतर वेळी आपल्या मालकीची गुरं आहेत याचा मात्र विसर पडतो. त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त कोण करणार हा प्रश्न साऱ्यांना पडलाय. रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील आतकरगाव ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक 1च्या उमेदवारांचे आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 1च्या ग्रामविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार मेघना अविनाश देशमुख, करुणा शैलेश तुपे आणि विजय गोपाळ वाघमारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. खालापूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या आतकरगाव ग्रामपंचायतची निवडणूक येत्या 5 नोव्हेंबरला होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यातील वॉर्ड क्रमांक 1 मधील हे 3ही उमेदवार तरुण सुशिक्षित असून त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा आहे. त्यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून खालापूर तहसील येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आडोशी, बौद्धवाडा, आदिवासीवाडी, वाघनरवाडी, गवळीवाडा येथील ग्रामस्थ आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या मिशन आपुलकीला लांजा तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मिशन आपुलकी अंतर्गत लांजा तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बापेरे येथे प्रयोगशाळा उद्घाटन सोहळा गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मिशन आपुलकी योजनेअंतर्गत बापेरे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेकरिता ग्रामपंचायत बापेरे आणि लोकसहभागातून 1 लाख रुपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता ग्रामस्थ आणि शिक्षक नेहमीच पुढाकार घेत असतात. यावेळी गटविकास अधिकारी विजय बंडगर, विनोद सावंत, गावप्रमुख परशुराम वालम, उपसरपंच प्रणाली आगरे, ग्रामसेविका विमल शिवगड, मुख्याध्यापक प्रभाकर तांबे, नितीन कोलते, प्रियंका झोरे, शाळा व्यवस्थापन कमिटी, ग्रामस्थ आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अभिनव संकल्पनेमधून
मिशन आपुलकीची निर्मिती झाली आणि त्या अभियानांतर्गत आपण गेले 15-2 महिन्यापासून शैक्षणिक उठाव किंवा वेगवेगळ्या मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. परंतु मला विशेष कौतुक या गावातील सर्व ग्रामस्थ आणि पालक यांचं करावं असं वाटतं, शिक्षक पण आहेत आपल्यासमोर, की आतापर्यंत आपण शाळेला कुठे फॅन असेल, कुठं शैक्षणिक साहित्य असेल, कुठं अंगणवाडी गॅस शेगडी असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्या. परंतु शाळेला प्रयोगशाळा, एकदम प्राथमिक शाळेमध्ये प्रयोगशाळा एकदम मिशन आपुलकीच्या माध्यमातून हे राज्याचा पहिल्यांदाच घडलं. साहेब, हा जो खरोखर जो आज जे चित्र दिसतंय की जे आता सर जे बोलून गेले ते खरोखर 2019 पासून सुरुवात झालेली आहे आणि काळांतरामध्ये जो असा काळ आला होता की कोरोनाचा काळ असून सुद्धा आमचे शिक्षक आणि आमचे गावातील सर्व गावकरी मंडळी कुठलीही कमी पडू दिली नाही. कारण का शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे, मोलाचं आहे. तर मी जास्त काही बोलत नाही, तर मी इथे आता सर्व बसलेला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मार्केटमधील आझाद नगर येथे एका घरात अत्यंत विषारी असणारा किंग कोब्रा आढळून आला. जातीवंत साप पाहिल्यानंतर परिसरातील सर्वांचीच पाचावर धारण बसली. मात्र शहरातील सर्पमित्र अरमान मुजावर यांना बोलवल्यानंतर त्याने अत्यंत शिताफीने या नागाला पकडलं. मात्र हा नाग बंद बरणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर इतर उपस्थित लोकांच्या मदतीने त्याला एका गोणीत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागाला गोणीत टाकताच अत्यंत चपळाईने नागाने त्या गोणीतून बाहेर उडी मारली आणि सर्पमित्रांसह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. दैव बलवत्तर म्हणून सर्पमित्राने नागाला पुन्हा पकडले असते तरी चुकून हा नाग माणसांच्या गर्दीत शिरला असता तर, या कल्पनेने अंगावर शहार येतात. हा सगळा थरारक कॅमेऱ्यात कैद झाला असून सर्पमित्र अरमान मुजावर यांनी नागाला हातानेच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिवरे येथे दुर्गादेवीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी हार्मोनियम वाजवत दुर्गादेवीच्या ठिकाणी भजन सेवा सादर केली. खासदार विनायक राऊत हे उत्तम प्रकारे हार्मोनियम वादक आहेत. हे सर्वांना ज्ञात असल्यानं ज्या ज्या भागात देवदर्शनाला जातात त्या वेळी वेळ असेल तेव्हा ते आपला छंद जोपासत असतात. ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी नवी मुंबईत नवरात्र उत्सवाला भेट दिल्या। यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला। तुमच्याकडे 104 आमदार असताना एका गद्दार गटाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवावं लागत असल्यानं भाजपचे अपयश दिसून येत आहे। येत्या निवडणुकीत केंद्रात इंडिया आणि राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं सरकार येणार आहे। भाजपने फक्त स्वप्न पाहावीत। उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कोणी विचारत नाही। उद्धव ठाकरेंची भीती आहे म्हणून भाजपला अनेकदा पक्ष फोडावा लागतो, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांचा वेळ दिलाय। सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा ते त्यांची ताकद दाखवतील, असंही दानवे म्हणाले। वातावरण तर एकदम उत्साही आहे, प्रेरणादायी आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे परिवर्तन करणारं वातावरण या ठिकाणी नवे म्हणजे महाराष्ट्रातच आहे, परंतु या नवी मुंबई घनसोली भागात सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पुढचं असं मला वाटतं। दया ये डर अच्छा आहे, कारण उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव तुम्हाला रोज घेतल्याशिवाय तुम्हाला पुत्र विचारत नाही आणि यांची भीती आहे म्हणून तुम्हाला हा पक्ष फोडावा लागतो, तो पक्ष फोडावा लागतो आणि गद्दारांना घेऊन तुम्हाला सरकार बनावं लागतं। तुमचे 110 एकीकडे तुम्हाला 40 गद्दारी करणाऱ्याला मुख्यमंत्री बनावं लागतं। याच्यातच भारतीय जनता पार्टी या देशातलं राज्यातलं अपयश लपलेलं आहे। म्हणून जरांगे त्यांच्या व्यक्तिगत भेटीगाठीला आले असेल, सरकारने बघावं। सरकारने त्यांना 40 दिवसाचं मुदत दिलेली आहे, त्यांनी सरकारला मुदत दिली। 40 दिवसात जर झाले नाही तर मनोज जरांगे त्यांची ताकद दाखवते। असं काही गोष्टी केल्याने काही फरक पडत नसतो। असं मला वाटतं कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा थांबत नसतो। सूर्य उद्धवजी ठाकरे साहेब रश्मिताईंच्या माध्यमातून निश्चित या महाराष्ट्रात उगवणार। फक्त फडणवीस असतील हे त्यांनी सांगितलं, हे जे आता आहे त्यांनी लक्षात घ्यावं। आणि दुसरी गोष्ट 2024 राज्य आणि केंद्र त्यांनी स्वप्नच बघावं, कारण येणाऱ्या काळात केंद्रात इंडिया आणि या महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। कोण नाराज आहे? अनेक नेते नाराज आहेत, तुम्हाला पण माहिती आहे। काही रस्ते घेज नाही, काही नाराज नाही। महाविकास आघाडी एक संघ आहे, एक संघ आहे आणि येणाऱ्या काळात हे जे गद्दार लोक आले ना महाराष्ट्रात त्यांना नायनाट करण्यासाठी सिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ग्रामदैवत असलेल्या देवी पाथरजाई मंदिरामध्ये सध्या नवरात्र उत्सवाची धूम उत्साहात सुरू असून महिलांनी देवीच्या समोर गरबा आणि दांडिया सादर केला। पाथरजाई देवी समोर अत्यंत नियोजनबद्ध दांडिया आणि गरबा खेळण्यात आला। दसऱ्यापर्यंत असे विविध कार्यक्रम या मंदिरात केले जातात। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।